आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवाय। परमात्मा राम ही सत्य है और संसार के सारे पदार्थ असत्य है, मिथ्या है। सद्रूप चिद्रूप आनंदरूप एक परमात्मा है। परमात्मा की प्राप्ति करने के लिए वैसा देखा जाए तो परमात्मा अप्राप्त नहीं है, परमात्मा ही है। अप्राप्त परमात्मा प्राप्त करने के लिए साधन करने की बहुत जरूरत है। मनुष्य साधन करता है पर साधन में त्रुटियां होती है, दोष होता है। सदोष साधन अगर किया जाए तो उससे प्रभु की प्राप्ति होती नहीं। पानी की कोई टंकी होती है, उसको एक छिद्र होता है तो पानी पूरा की पूरा लीकेज हो जाता है। उसी प्रकार इस शरीर को 5 विषयों के 5 छिद्र है। इन छिद्रों से बुद्धि का व्यय हो जाता है। जो इंद्रिय निग्रह करता है, मन का निग्रह करता है, उसको कभी प्रभु की प्राप्ति बहुत जल्दी हो जाती है। जो भी साधन करो वो परेश संभाल कर करो। परेश संभाल कर किया हुआ साधन मनुष्य का जीवन उजागर करता है। हम बार बार बोलते हैं हरिपाठ में, तपे विना दैवत, तपे विना दैवत दिदला वीण प्राप्त। 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 तुझे विना हिता कोण सांगे। तुझे विना हिता कोण सांगे। हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा। दिदला विना हिता कोण सांगे। तुझे विना हिता कोण सांगे। हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा। ज्ञानेश्वर महाराज कहते हैं, तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे। तप करने के बगैर कुछ नहीं मिलेगा। तप का मतलब प्राण, इंद्रिय और शरीर जो घिसाता है उसको ही प्रभु की प्राप्ति होती है। आम्ही दोन्ही पेवावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो। आपण जे साधन करतो या साधनेमध्ये
निष्ठा नसते, निष्ठानिष्ठी असते. एक विधी म्हणून परमार्थ केला जातो. आवडीचा परमार्थ कधी सुटत नाही. स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे विरातेची तप. तप म्हणजे राख लावायची नाही. तप म्हणजे कपडे बदलायची गरज नाही. शरीर इंद्रियाची आटणी करणं म्हणजे तप. असं तप जो करील त्याला प्रभूची प्राप्ती फार लवकर अशा प्रकारची होईल. म्हणून निर्दोष साधन करण्यामध्ये एक विशेष आनंद आहे. भक्तीमध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. सकाम भक्ती हा दोषच आहे. दंभ पाप, दंभानं केलेली भक्ती प्रभूला आवडत नाही. दुर्योधन देवाची सेवा करत होता, स्वार्थाकरता आणि दंभानं करत होता. धर्म राजा मात्र मनपूर्वक प्रभूची सेवा करत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. दंभ चालत नाही भक्तीमध्ये. आपण तसं नसताना मी तसं आहे असं दाखवण्याला दंभ असं म्हणतात. व्यभिचार चालत नाही. व्यवहारातही व्यभिचार चालत नाही, परमार्थातही व्यभिचार चालत नाही. व्यभिचारी केलेली भक्ती प्रत्येक वाराला देव बदलायचा, महिन्या 2 महिन्याने 4 महिन्याने गुरु बदलायचा, माळा बदलायची, संप्रदाय बदलायचा, पंथ बदलायचा, केवळ स्वार्थाकरता, खळगी भरण्याकरता असा केलेला परमार्थ देवाला आवडत नाही. ही व्यभिचारी भक्ती आहे. आणि पापयुक्त भक्ती दुसऱ्याचा नाश करण्याकरता, दुसऱ्याला दुःख देण्याकरता केलेली जी भक्ती तीही देवाला आवडत नाही. म्हणून दंभ, पाप आणि व्यभिचार या 3 दोषांना विवर्जित भक्ती माणसाचा उद्धार करते. या सूर्यवंशातले जे राजे आहेत, तपाशिवाय तप बिल रचई प्रपंचो विधाता. तप बिल रचई प्रपंचो विधाता. ब्रह्मदेवानं जगताची उत्पत्ती केली.
ती तपाच्या बलानच केलेली आहे. ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालेलं आहे आणि प्रजा निर्माण करण्याकरता भगवंताची आज्ञा झाली. ब्रह्मदेव डुलमूड झालेला आहे. चारही दिशाला डोकं फिरवलं म्हणून त्याला 4 डोके झाले. ब्रह्मदेवाचे डोके किती? 4. चारही दिशेला पाहिलं कशी प्रजा उत्पादन करायची याचा विचार पडला. नंतर विचाराला दिंगमूड झालेला हा आपण जिथून आलो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यातही बराचसा काळ गेलेला आहे. भगवंताच्या नाभी कमलातून निर्माण झालेले जे कमल, त्या कमलाच्या पाकळ्या पाकळ्यातून त्या दांडीपर्यंत पुन्हा नाभीपर्यंत गेला, पण नाभी सापडेना. पुन्हा त्या कमळावर आलेला आहे. आणि मग मात्र ब्रह्मदेवाचे 100 वर्ष असा एक संकेत झाला. तप तप. आणि त्या संकेताप्रमाणे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे, नामस्मरण केलेलं आहे. आणि त्या नामस्मरणाच्या बले करून ब्रह्मदेवाला ज्ञान झालेलं आहे. कशी प्रजा उत्पन्न करायची. भूचर, जलचर, खेचर या सगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण केले. परंतु या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये पाहिजे तसं तेज नाही, पाहिजे तशी बुद्धी नाही. आणि शेवट मानव प्राणी निर्माण केला गेला. हे सगळं जे घडलं ते केवळ तपामुळे घडलेलं आहे. भगवान विष्णू देखील या पृथ्वीचं जे पालन करतात, जगताचं विश्वाचं जे पालन करतात ते देखील तपानच करतात. शेषनारायण जे आहेत त्या शेषानं आपल्या डोक्यावर अशा प्रकारे या पृथ्वीला धारण केलेलं आहे. ते सुद्धा तपामुळेच. एवढं मोठं सामर्थ्य तपाचं आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ. विश्वामित्रानं 60,000 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला. राजर्षीचे ब्रह्मर्षी झाले. असं जगाच्या पाठीवर एकच उदाहरण आहे, जो साधनेनं ब्रह्मर्षी झाला. अन्यथा माणसाची जात मृत झाल्यानंतर जी होईल ती होईल. मृत्यू झाल्याशिवाय जात बदलत नाही. पण एकच उदाहरण असं आहे की विश्वामित्र हे राजर्षी होते, पण 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि प्रत्येक वेळेला एकदा कामानं त्यांना घालवलं, एकदा क्रोधानं घालवलेलं आहे, पण साधना सोडली नाही. माणसाने परमार्थ कधी सोडू नये. किती माणसं काही पाहतात असं मी पाहिलंय. पहले बोले मैं गायत्री मंत्र का जप करता था, तो कोई प्रत्यय नहीं आया, मैं छोड़ दिया. बोले अभी मैं शिव मंत्र का जप करता हूँ. पागल है. ऐसा कभी करना नहीं. एक ना एक दिवस प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत पापाची पूर्णता निवृत्ती होत नाही तोपर्यंत प्रत्यय येणार नाही. आपण काही कमी नाही. मी देहवंता, कोटी ब्रह्महत्या असं अनंत पाप करून ठेवलेलं आहे. पापाची गठोडी आपल्याबरोबर असल्यामुळे आपल्याला प्रत्यय येत नाही. म्हणून साधना ज्यावेळेस प्रभुचिंतनानं जे पुण्य निर्माण होतं ते पुण्य पापाच्या निवृत्तीपूर्वक जेव्हा विशेष पुण्य निर्माण होईल तेव्हा माणसाला प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. प्रभू नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. श्री कृष्ण गोविंद चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. श्री
नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। 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 कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। 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 कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा। 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 हरे कृष्ण हरे राम हरि बोल 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 राधे बोल हरि बोल राधे 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 बोल हरि 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 बोल राधे बोल राधे बोल राधे बोल राधे बोल राधे राधे बोल बोल हरि 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 बोल जय जय श्री राधे जय जय श्री राधे। भगवान विष्णू देखील जगताचं पालन करण्याकरता तप करतात. भगवान शिव देखील तप करतात आणि तपामुळेच संहार करू शकतात. सगळ्या गोष्टी करतात. तपाची अत्यंत गरज आहे. विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि राजर्षीचे ब्रह्मर्षी झाले. कधी कामानं घालवलेलं आहे, कधी क्रोधानं घालवलेलं आहे, तरी पण साधना सोडली नाही.
विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोघेही विश्वामित्रानं 1000 वर्षाची तपश्चर्यावर पाणी सोडलेलं आहे आणि वशिष्ठाने फक्त काही क्षण अशा प्रकारे सत्संग केला, त्याचं पुण्य समर्पण केलं. विश्वामित्राला फार क्रोध आलेला आहे. मी 1000 वर्षाची पुण्याचा पाणी सोडलं त्या 1000 वर्षाच्या पुण्यावर आणि त्याच्यासमोर फक्त केवळ काही काळ केलेला सत्संग, क्षणमात्र केलेला सत्संग तो ठेवला, याचा क्रोध आलेला आहे. मग सत्संग श्रेष्ठ का तपस्या श्रेष्ठ, असा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बोले ये पूछने के लिए हम शेष नारायण के वहां जाएंगे. दोघे निघालेले आहेत, शेष नारायणाजवळ गेलेले आहेत. भगवान शेषानं आपल्या डोक्यावर सगळी पृथ्वीचा भार सांभाळलेला आहे आणि हे दोघे गेल्याबरोबर प्रश्न विचारू लागले. बोले एक सवाल का जवाब आप दीजिए. बोले सवाल का जवाब देने के लिए ये पृथ्वी का बोझा आप कौन उठा सकता है, वो ले लो, उसके बाद मैं खुला हो जाऊंगा और फिर आपके साथ बात करूंगा. यानी पुन्हा 1000 वर्षाचं पुण्य समर्पण केलं, पण पृथ्वी मात्र हाले ना चाले ना. पर मैं खुला होने के बाद ही आपके साथ बात कर सकता हूं. ये बोझा मेरे सर पर है, वो हटाने के बाद ही मैं बोलूंगा, जवाब दूंगा. विश्वामित्राने पुन्हा काही पुण्य समर्पण केलं, पण पृथ्वी टसका मस होईना. वशिष्ठाने काही विचार न करता एका क्षणात हातात पाणी घेतलेलं आहे आणि सत्संगाचं पुण्य समर्पण केल्याबरोबर पृथ्वी त्या शेषाच्या डोक्यावरून आधळ झालेली आहे. वर गेल्याबरोबर विश्वामित्र म्हणतात, जवाब दो जो सवाल पूछा था. बस जवाब तो आपको मिला है, फिर पूछने की क्या जरूरत है. तुम्हाला कळालंच म्हटला, सत्संगाचं पुण्य समर्पण केल्याबरोबर ही पृथ्वी आधळ झाली. याचाच अर्थ असा की तुमच्या या तपश्चर्याच्या पुण्यापेक्षाही सत्संगाचं पुण्य श्रेष्ठ आहे. हे तुम्हाला उत्तर मिळालंच. याचा अर्थ एवढाच की तपानं काय पाहिजे ते साध्य होईल. कळलं का? तपानं काय पाहिजे ते साध्य होईल. म्हणून तपाशिवाय जीवनामध्ये आनंद नाही बरं का. सकाम तप नकोय, निष्काम तप हवंय. सकाम कर्म केलं की त्या सकाम कर्मानं पुण्याचा क्षय अशा प्रकारचा होतो आणि म्हणून निष्काम अशा प्रकारचं पुण्य संपादन करण्याकरता माणसानं तप करावं, प्राण इंद्रिय आणि शरीराची आठवणी करावी आणि प्रभुनामाचा जप करावा. आता बाकी साधना, योग साधना, अनेक ज्या साधना शास्त्रानं सांगितलेल्या आहेत त्या या कलियुगामध्ये योग्य नाही. कलियुगाचा कालही त्याच्याकरता योग्य नाही. आहारही योग्य नाही, विहारही योग्य अशा प्रकारचा नाही. एकंदरीत सगळं भोवतालचं सराउंडिंग तशा प्रकारचं नसल्यामुळे एक नामसाधना, कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनान. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देला भेटी. तेने नारायण देला भेटी. तेने नारायण देला भेटी. तेने नारायण देला भेटी. कलियुगामध्ये एकच साधना, नामसाधना. नामसाधना या 3 दोषाने विवर्जित जो नामसाधना करील, साधनेमध्ये व्यभिचार, पाप आणि दंभ या 3 दोषाने विवर्जित केलेली भक्ती फलित अशा प्रकारची होते. अशी दोष विवर्जित भक्ती जर केली
तर माणसाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. सगळ्या प्रकारची भगवंताची शक्ती, राम से बड़ा राम का नाम, अंत में निकला ए परिणाम, राम से बड़ा राम का नाम. रामापेक्षाही रामाचं नाव हे श्रेष्ठ आहे असा अनुभव अनेकांचा आहे. आणि म्हणून नामसाधना ही माणसाचा उद्धार अशा प्रकारचे करते. या सूर्यवंशामध्ये जेवढे म्हणून राजे होते हे सगळे धर्मधुरीण होते, साधक होते. आपण भगीरथापर्यंत येऊन पोचलेलो होतो. म्हणून म्हणतात की भगीरथ प्रयत्न केल्यामुळे आमचं काम सिद्ध झालं. भगीरथानं साधना सोडली नाही. त्या सगरांचा उद्धार करण्याकरता गंगेचं प्राकट्य केलं. अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, पण साधना मात्र सोडली नाही. असं भगीरथ प्रयत्नानं त्याने गंगेला अवतीर्ण केलेलं आहे. आणि सगर राजांचा तो ढेर झालेला होता गंगासागर या ठिकाणी कपिल महामुनींच्या आश्रमाजवळ. ती गंगा ज्यावेळेस तिथे पोचलेली आहे त्या सगळ्या सगरांचा उद्धार झालेला आहे. 60,000 सगरांचा उद्धार गंगेने झालेला आहे. जो सर पर गंगा धारण करता है ज्ञान गंगा, उसका जीवन उजागर हो जाता है. जो डोक्यावर ज्ञानगंगा धारण करतो त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी झाले आणि शांतीशी आले पालव नव्हे, ज्ञानोबरा म्हणतात. तसं ज्ञानगंगा धारण करावी डोक्यावर. बस तसं भगवान शिवांनी ही गंगा धारण केली आणि शिवांच्या डोक्यात ज्ञानगंगा पण आहे. भगीरथ प्रयत्नानं ही गंगा अवतीर्ण केलेली आहे. जन्नूला प्रसन्न करून जेव्हा ही गंगा, कारण 60,000 जे सगर होते या सगरांचा घोडा मिळत नसल्यामुळे या सगरांनं हे ट्रॅक्स खोदले, असे म्हणजे पाटासारखे जमिनी खोदली घोडा शोधण्याकरता. 60,000 होते पण घोडा सापडला नाही. नंतर घोडा ज्यावेळेस शोध करता करता कळाला तेव्हा 60,000 सगरांनी विचार केला की घोडा कुठे इतरत्र नाही, कुठे गुफेत असेल. अनेक स्थानांचा शोध केलेला आहे. भागवतात खूप वर्णन आलेलं आहे त्याचं. पण तो सगरांचा घोडा जो आहे यज्ञाचा घोडा, तो मात्र कपिल महामुनीच्या आश्रमाजवळ सापडला. आणि कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये सापडल्यानंतर यांनी असा संशय व्यक्त केला की यांनीच हा घोडा चोरून आणलेला आहे. आपला यज्ञ असफल करण्याचं काम यांनीच केलं. आपण याला संपूर्णच टाकायचा. हे 60,000 सगरांनी विचार केल्याबरोबर हे भोवती पोचले कुठे नाही, तर हुंकार केल्याबरोबर या सगरांचा जो नाश झाला, राखेचा ढेर झालेला आहे. भगीरथाने आणलेली गंगा त्याच मार्गाने अशा प्रकारची प्रवास करत होती. जे चर खोरलेले होते मोठमोठे अशा प्रकारचे, त्याच चराच्या मार्गानं ही गंगा वाहत होती. भगीरथानं गंगेची प्रार्थना केली, माँ बोले तुम मेरे पीछे पीछे आना, मैं आगे जाता हूँ. ऐसा न होने पाए कि मैं उसमें डूब जाऊं. असं होता कामा नये की मी याच्यात बुडून जाऊ किंवा तुझ्या ओघात माझा नाश होऊन जाईल. माझ्या पूर्वजांचा उद्धार मला करायचा आहे. म्हणून पूर्वजांचा उद्धार जो होतो ना, तो सत्कर्मानं होतो. कशानं होतं? सत्कर्मानं होतं. सदाचार संपन्नता जी आहे, आपण म्हणतो ना कुळाला बट्टा लावता कामा नये. मुलगा किंवा मुलगी जर चांगली निघाली नाही तर सगळ्या कुळाचा नाश होतो. म्हणून आचार संपन्नता, आचार हा परमधर्म हा, या न्यायाप्रमाणे भगीरथ हा साधक आहे, भगवत भक्त आहे, नामधारक आहे. त्याने गंगेला प्रगट केलेला आहे आणि ती गंगासागराला पोचवलेली आहे. आणि पोचवल्याबरोबर त्या राखेचा ढेर जो पडला होता त्यातून सगळे दिव्य पुरुष अशा प्रकारचे निर्माण झाले. 60,000 सगरांचा उद्धार केला. आपल्या कुलाचा उद्धार करण्याकरता मुलगा तशा प्रकारचा अधिकार संपन्न असला पाहिजे. नुसते मुलं ठीक आहे, ऑल राईट, पण मुलगा आचार संपन्न असला पाहिजे, म्हणजे कुलाचा उद्धार होतो. तसं संतांच्या जीवनामध्ये संत जिथे अवतीर्ण होतात, कुलम पवित्रम जननी कुत्रार्था वसुंधरा पुण्यवती च तेन.
आपण लागू करता तो कृतार्थ. त्याचं सगळं कुल पवित्र, त्याची जननी कृतार्थ. वसुंधरा पुण्यवती चतीन. वसुंधरामध्ये सगळी पृथ्वी त्याच्यामुळे पुण्यवान अशा प्रकारची होते. असं पुण्यवान माणसाचं काम आहे. म्हणून आचार संपन्नता जी आहे, भगीरथाने सगळ्या 60,000 सगरांचा उद्धार केलेला आहे, पूर्वजांचा उद्धार केलेला आहे. दिव्य सगर जे आहेत ते दिव्य रूप त्यांनी धारण केलेलं आहे. त्या सगळ्यांचा उद्धार झाल्यानंतर पुढे भगीरथानंतर हा खटवांग राजा मोठा शूर होता. सूर्यवंशातलाच हा राजा. देवादिकांना स्वर्गामध्ये मदत करण्याकरता खटवांग गेलेले आहेत. आणि खटवांग राजा गेल्यानंतर या देवादिकांनी राक्षसाबरोबर चाललेले युद्ध जिंकलेलं आहे. आणि युद्ध जिंकल्यानंतर देवादिकांनी विचार केला की काय द्यावं यांना. खरं तर क्षत्रिय आहेत, कुणाकडून काही घेत नाही. पण देवादिकांना मात्र सगळ्या प्रकारचं भविष्य माहीत असतं, ते रूप बदलणारे असतात. याचं ज्ञान खटवांग राजांना होतं. खटवांग राजानं पटकन त्यांना प्रश्न विचारला की युद्ध जिंकलं ही गोष्ट चांगली आहे, पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की माझं आयुष्य राहिलं किती. असं माणूस विचारित नाही. आणि एखाद्या सांगितलं तुमचं एकच वर्ष राहायचं, ते तू मुस्काळत मारील आहे, तू काय सांगतो म्हणजे मी अजून जगणार आहे. पण त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आत्तापर्यंत मी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत केलेलं आहे, आचार संपन्न राहिलो, सगळ्या कुलाला म्हणजे कुलाचाराप्रमाणे सगळ्या प्रकारचे आचार केले, पण माझं आयुष्य किती बाकी राहिलं. असा प्रश्न विचारणारा फक्त खटवांगच होता. असा प्रश्न विचारल्याबरोबर देवादिकांनी सांगितलं की अभी केवल 1 घंटा रह गया है. 1 तास उरला असे खटवांग. 1 तास उरला खटवांग रायासी. 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 भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1च तास राहिला असं सांगितल्याबरोबर खटवांग राजानं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. असा विचार डोक्यात आला नाही की चला आता तिला विचारून येऊ, म्हणजे मुलांना विचारून येऊ, कुटुंबाला विचारून येऊ, असा डोक्यात विचार आला नाही. तत्क्षणी आपल्या अंगावरचे राजऐश्वर्याचे सगळे कपडे काढून टाकलेले आहेत आणि साधनेमध्ये बसलेले आहेत. 1 तासात कृतार्थ झाला. बटन दाबल्याबरोबर 2-4 तासानं लाईट लागत नाही, विदिन सेकंदात लाईट लागला जातो, प्रकाश पडतो. तसंच माणसाचं जीवन आहे. साधकाच्या जीवनामध्ये पारमार्थिक प्रत्यय जो आहे, जर तशा प्रकारची साधना केली गेली तर तत्क्षणी माणसाचा उद्धार होतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, इतकी ताकद आहे. फक्त साधना तशा प्रकारची केली पाहिजे आणि खटवांग राजाचा उद्धार झालेला आहे. खटवांग राजानंतर दिलीप राजा आला. दिलीप नंतर रघु राजा आला. दिलीप राजाचा असा विचार सांगतात की या सूर्यवंशातले राजे संध्या पूजा करत होते. ते काल संध्या करावी, प्रभुनामाचा जप करावा, सूर्याला अर्घ्य द्यावं, हे पुण्याचं काम आहे. रोज सूर्याला अर्घ्य द्यावं. नारायणाचं पूजन, प्रत्यक्ष नारायण, सूर्यनारायण, अग्निनारायण. अग्नीला हवन केल्याशिवाय अन्न सेवन करू नये. अग्नीला हवन केलेलं अन्न
पवित्र शुद्ध अशा प्रकारचं होतं. अग्नी हे भगवंताचं मुख आहे, ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. तेव्हा क्षत्रिय असून देखील संध्यापूजा जप करत होते. आणि पूर्वीच्या काळामध्ये चारही वर्णाला संध्या, तिन्ही वर्णाला संध्या जप करण्याचा अधिकार अशा प्रकारचा होता. स्त्रियांना सुद्धा जानवं घालण्याचा अधिकार होता पूर्वी, असं वर्णन आहे. पुढे याच्यामध्ये विचित्रता अशा प्रकारची निर्माण झाली. कालपरत्वे शरीर वैचित्र असल्यामुळे हा भाग संपला. म्हणून पूर्वी तिन्ही वर्ण संध्या पूजा जप करत होते. म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचं, संध्या करायची, जप करायचा गायत्री मंत्राचा. या रीतीनं हे सूर्यवंशातले सगळे राजे अत्यंत धर्मधुरीण अशा प्रकारचे राजे होते. एकदा संध्येकरता बसलेला आहे राजा, आणि त्याच वेळेला जे गोधन होतं ते चरण्याकरता जंगलामध्ये गेलेलं आहे. ध्यान करता करता, जप करता करता अंतर्मुख झालेला हा राजा सकाळच्या वेळेला देवाच्या सन्मुख बसलेला आहे. त्याने एक दृश्य पाहिलेलं आहे. एका वाघानं एक गाय धरलेली आहे. गाय हंबरडा फोडते आहे. आता गायीचा क्षणात मृत्यू होणार आहे. तत्क्षणी हातामध्ये एक दर्भ घेतलेला आहे. मंत्र उच्चार केल्यामुळे गायीची सुटका झालेली आहे. इतकं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये होतं. म्हणून इतके शूर आणि इतके धर्मवीर अशा प्रकारचे हे सूर्यवंशातले राजे. दिलीप राजा हा अत्यंत धार्मिक. हे सगळे राजे, खटवांगानंतर दिलीप झाला, दिलीप नंतर रघुराजा झाला. रघुराजा इतके निष्ठावान होते की या रघुराजाने खूप मोठा असा यज्ञ केला. ब्राह्मणांना सगळ्या राज्यासहित पृथ्वीचं दान करून टाकलं. आता ब्राह्मणाला सगळं दान केल्यानंतर घरदार फक्त अंगावरचे जे वस्त्र आहेत पती पत्नीचे तेवढेच राहिले, आणि बाकी सगळं दान केल्यानंतर ब्राह्मणाने काही घरी घेऊन गेले का? ते राज्य सटक चालवण्याकरता या सगळ्या गोष्टीची गरज आहे. राजा हा सगळ्यांचा, राजा ही भगवंताची विभूती आहे. म्हणून त्या ब्राह्मणानं परत तेच राज्य रघुराजाला सोपवलेलं आहे. असा रघुराजा होता. म्हणून तर तेव्हापासून रघुवंश नाव पडलं. कळलं का? रघुवंश का पडलं याचं कारण या रघुराजाने संपूर्ण संपत्ती पृथ्वीसहित ब्राह्मणांना दान केली यज्ञामध्ये, आणि म्हणून या रघुराजाचं नाव तेव्हापासून या सूर्यवंशालाच रघुवंश म्हटलं जातं. असा हा श्रेष्ठ वंश. आणि रघु राजानंतर अजय राजा झाला. अजय राजानंतर अजय राजाची पत्नी इंदुमती, या दोघांच्या दाम्पत्य जीवनातूनच धर्मधुरीण दशरथ राजाचा जन्म झाला. दशरथ राजा हा अयोध्याचा राजा झाला. शूर, धर्मवीर असा राजा. दशरथ या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. 10 इंद्रियाचा सांगात. प्रत्येक जीवात्मा हा दशरथच आहे. दशरथाला 3 पत्न्या होत्या. काही ठिकाणी 300 पत्न्या होत्या, काही ठिकाणी 700 पत्न्या होत्या, असं वर्णन आलेलं आहे. 3 ह्या ज्या मुख्य पत्न्या होत्या, प्रत्येक जीवात्म्याच्या देहात अंतकरणाच्या ज्या वृत्ती आहेत, सत्वगुणात्मक, रजोगुणात्मक, तमगुणात्मक, ह्या वृत्तीच त्याच्या राण्या आहेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 प्रकारच्या राण्या. पुत्रवत प्रजेचं पालन करावं, परंतु संतान नव्हती. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते.
किती असू द्या गडगंज संपत्ती, पुढे वंश चालवण्याकरता पुत्र नाही. पुत्र या शब्दाचा अर्थच पू म्हणजे नरक, त्र म्हणजे त्राण करणे, नरकातून जो काढतो त्याचं नाव पुत्र, तारतो त्याला पुत्र असं म्हटलंय. म्हणून वंशाचा दीपकच नाही, म्हणून राजा अत्यंत दुःखी झालेला आहे. दुःखी झालेला राजा हा प्रत्येक व्यवहार करताना या सूर्यवंशाचा विशेष होता. गुरु आज्ञेशिवाय कोणताही व्यवहार करायचा नाही. राजकारण असो, संसार असो, व्यवहार असो, गुरु आज्ञेनंच करायचा व्यवहार. दुःखी झालेला राजा एकदा वशिष्ठांच्याकडे गेला. चौपई राजा आपल्या ठिकाणी असलेलं जे दुःख आहे ते प्रतिपादन करतायत, सांगतायत. अगदी सकाळीच अशा प्रकारे दशरथ राजा हे वशिष्ठांच्याकडे गेले आणि आपलं दुःख त्यांनी निवेदन केलेलं आहे. इतकं वय झालं, अजून कोणत्या प्रकारे संतान झालं नाही, काय करावं. वशिष्ठानं सांगितलं की आपण कोणत्याही प्रकारचा विचार करू नका. आपल्याला पुत्र होतील, एक नाही 4 पुत्र होतील. गुरुजींचे जे शब्द ऐकल्यावर दशरथाला मोठा आनंद झालेला आहे. शंका घ्यायचं कारण नाही. गुरुवचनावर आभारी स्वरूपाचा विश्वास ठेवणारा हा दशरथ राजा फक्त एकच आपल्याला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर आपल्याला निश्चितच पुत्र होतील. गुरुजींचे ते शब्द ऐकल्याबरोबर दंडवत प्रणाम केलेला आहे आणि दशरथ राजा हा पुन्हा आपल्या महालात आलेला आहे. हा विचार सुमंत्राला सांगितला. अनेक मंत्रिमंडळामध्ये सांगितला की आपल्याला पुत्र कामिष्टी यज्ञ करायचा आहे. इकडे मात्र कैकेयीच्या हातावरचा प्रसाद गेल्यामुळे दुःखी झालेली कैकेयी, पण कौशल्या देखील मोठ्या बुद्धिमान होते. सबको प्रसाद मिलना चाहिए, मुझे कम मिला तो कोई बात नहीं पर सबको मिलना चाहिए, असा विचार कौशल्याच्या डोक्यात ज्येष्ठ होती ना. मी कधी कधी विचार करतो, घरामध्ये माणसाला मोठा भाऊ म्हणा किंवा वडील का केलं? सगळ्यांचा सांभाळ करण्याकरता केलं, सगळ्यांचा हडप करण्याकरता नाही. हे पक्का ध्यानात ठेवा. म्हणून मोठ्यांनी या गोष्टीचा पक्का विचार करावा. हडप करण्याचा प्रयत्न करू नये, सगळ्यांचा सांभाळ करावा. कौशल्याने मात्र तो प्रसाद खाल्ला नाही, कारण कौशल्या मोठी साधक होती, लक्षात ठेवा. काही 1000 वर्षे तिनं तपस्या केली होती. अशी ही कौशल्या माता पूर्वजन्मामध्ये, त्याचे संस्कार तसेच होते. तिनं तो प्रसाद तसाच हातावर ठेवला. तिला माहिती आहे पुढे काय होणार आहे. आपल्या भागातला परत अर्धा भाग, म्हणजे अर्धा दिला होता त्याच्यातला पुन्हा अर्धा भाग म्हणजे 1/4 तो देऊन टाकला कैकेयीच्या हातात. थोरलीने केलं म्हणून संस्कार होते सुमित्रेवर चांगल्या प्रकारे. तिचं नाव सुमित्रा, जी चांगली मैत्रीण आहे, तिचं नाव सुमित्रा. थोरलीने जसं केलं तसं धाकटी होणार आहे. म्हणून थोरांनी चांगलं वागलं तर म्हणजे फार महत्त्वाचं आहे. सुमित्रेनं पटकन आपल्यातला अर्धा भाग काढला, तो कैकेयीला देऊन टाकला. अनेक रामायणात अनेक प्रकारे सुमित्रेला 2 पुत्र झाले असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र संतांनी मात्र कैकेयीला 2 पुत्र झाले, उत्तर प्रदेशमध्ये मात्र सुमित्रेला 2 पुत्र झाले असा उल्लेख आहे. या तुळशीदास रामायणामध्ये सुद्धा सुमित्रेला 2 पुत्र झाले होते असा उल्लेख केलेला आहे. तेव्हा कैकेयीच्या हातावर तो प्रसाद ठेवला आहे, सुमित्रेने ठेवला आणि मग मात्र आपल्या पतीच्या आज्ञेनं, गुरुजींच्या आज्ञेनं तो प्रसाद भक्षण केलेला आहे. प्रसाद भक्षण केल्यामुळे आनंदाला पारावर राहिला नाही. सगळ्या
अयोध्यातील लोकांना भयंकर अशा प्रकारचा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात सगळे गाऊ लागले, हम भी थोड़ी देर के लिए भगवान नाम का आश्रय करेंगे। रामा राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राधे 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 जय श्री राधे, जय श्री राधे, वृंदावन बिहारी लाल की जय। आनंद उत्सव अयोध्यामध्ये साजरा होतोय। यज्ञाची पूर्णाहुती झाली।
भोजनाचे कार्यक्रम झाले. ऋषीमुनींना आपापल्या स्थानावर त्यांचं स्वागत केले. यथोचित अशा प्रकारची विदाई झाली. ऋषीमुनी काही राजे आपल्या स्वस्थानी निघून गेलेले आहेत. अयोध्यामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण. दशरथाची, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांची स्तुती केली जाते. या सगळ्यांनी दशरथाला पुत्र व्हावा याकरता साधना केली होती. ज्या वस्तूवर आपलं अतिशय प्रेम असतं ती वस्तू सांभाळण्याचा मनुष्य खूप आटोकाट प्रयत्न करतो. तसं पुत्रवत पालन करणारा हा राजा, प्रजेचं पालन पुत्रवत करणारा राजा असल्यामुळे या राजावर सगळ्यांचं अतिशय प्रेम होतं. काही एक भुक्त होते, काही केवळ दुग्धहार सेवन करत होते, काही फलहार सेवन करत होते. केवळ दशरथाला पुत्र व्हावा, आपला राजा हा निपुत्रिक राहू नये, आता पुत्र झालाच पाहिजे. पुत्रकामेष्टी यज्ञ झालेला आहे, सत्कर्म झालेला आहे, अनेकांना खूप दान केलेलं आहे. राजाने नगरी लुटून टाकली. ब्राह्मणांना इतकं दान दिलं की ब्राह्मणांना ते दान तिथे सोडून द्यावं लागलं. पूर्ण सगळे संतुष्ट झालेले आहेत आणि संतुष्ट झालेला आत्मा हा आशीर्वाद देत असतो. आशीर्वादानं सुद्धा माणसाचं कार्य सिद्ध होतं, लक्षात ठेव. म्हणून थोरा मोठ्यांचे, माता पित्यांचे, बुजुर्ग संत यांचे आशीर्वाद कसे मिळतील त्या मार्गाने आपण प्रवास करावा. त्याचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहत नाही. यथोचित कालामध्ये या राण्या गरोदर राहिलेल्या आहेत. वशिष्ठानं ढोळे पेरवण्याचा जो कार्यक्रम आहे, शास्त्रनियम आहे. गर्भ काय प्रकारचा आहे हे सुद्धा कळतं. त्या मातेला होणारे जे डोळे आहेत त्या डोळ्यावरून बराचसा मानसशास्त्राच्या विचारानं बऱ्याचशा गोष्टी सांगता येतात. जशा प्रकारचे डोळे होतील तशा प्रकारचे. काय काय डोळे होतात तुम्ही सगळे अनुभवी माणसं आहे. तो गर्भ जशा प्रकारचा असेल, सात्विक, राजस आणि तामस, तशा प्रकारचे डोळे होतात. यथोचित अशा प्रकारचा काळ झालेला आहे. वशिष्ठानं सांगितलं, धर्मशास्त्राप्रमाणे तू आपल्या पत्न्यांना आपले डोळे विचारण्याकरता जा, त्यांचे डोळे पुरवण्याचं काम कर. गुरुजींची आज्ञा शिरसावद्य मानून दशरथ राजा तरुण असलेली कैकेयी जी आहे त्या कैकेयीच्या महालामध्ये गेलेल्या आहेत. सुंदरपणाचा अभिमान होता. आता गरुड असलेली राणी, पती आलेली आहेत, ही मंचावर पोहोचलेली आहे. सुंदर रूप आहे. या कालामध्ये प्रत्येक मासाला मातेचं रूप बदलत असतं. दशरथ गेलेला आहे पण ही मंचावरून उठली सुद्धा नाही. मंच की बैसली होती ती पापी, मंच की बैसली होती ती पापी, मंच की बैसारी होती थी पापीनी, मंच की बैसारी होती थी पापीनी. देखता नयनी पहुडली, देखता नयनी पहुडली, मंच की बैसली होती ती पापी, मंच की बैसली होती ती पापी.
मंच की बैसली होती ती पापीनी देखता नयनी पहुड उडली देखता नयनी पहुड उडली मंच की बैसली होती ती पापिनी मंच की बैसली होती ती पापिनी मंच की बैसली होती ती पापिनी एरी मने ऐसे वाटते जीवा एरी मने ऐसे वाटते जीवा कनिष्ठाशी जावे राजपद कनिष्ठाशी जावे राजपद कनिष्ठाशी जावे राजपद कनिष्ठाशी जावे राजपद मंच की बैसली होती थी पापीनी मंच की बैसली होती थी पापीनी मंच की बैसली होती थी पापीनी होती ती पापिनी मंच की बैसली होती ती पापिनी मंच की बैसली होती ती पापिनी पतीच्या समक्ष उपमर्द केला तिनं. दशरथ राजा चक्रवर्ती राजा आहे, सूर्यवंशाचा राजा आहे, महान तपस्वी अशा प्रकारचा धर्मधुरीण राजा. पण रूपाचा अभिमान असल्यामुळे, गरोदर असल्यामुळे जी त्या मनसिकावर बसली होती, परंतु दशरथ आल्याबरोबर ती झोपली. एक प्रकारचा पतीचा अपमान तिने केलेला आहे. धर्मशास्त्राच्या विरुद्ध वागणं म्हणजे पाप करणं. विचारलं, हे भामिनी, हे कैकई, तेरी क्या इच्छा है? ती थोडी थांबली आणि म्हणाली, कनिष्ठाला राज्य मिळावं आणि ज्येष्ठाला वनवास मिळावा. असं म्हटल्याबरोबर राज्य कनिष्ठाला मिळावं असं म्हटल्याबरोबर दशरथ राजा हजारो इंगळ्यांच्या खड्ड्यात पडावा इतकं अनन्वित दुःख या दशरथाला झालेलं आहे. काय याने विचार मांडला? अरे अश्रुपात झाले डोळ्यातून. मी कशा करता आलो? गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे आलो याचे डोळे पुरवण्याकरता. आणि हिने मात्र अशा प्रकारचा विचार सांगितला. तो ऐकल्याबरोबर दशरथ राजाच्या डोळ्यातून अश्रुपात झालेले आहेत. दुःखी झाला राजा. ऐकून परत निघून गेलाय बाहेर. सुमित्रेच्या मंदिरात जाण्याकरता निघालेला आहे. सुमित्रा मात्र आपले केश संभार मोकळा सोडलेला आहे. सौभाग्य अलंकारा व्यतिरिक्त अंगावर कपडे नाही, अलंकार नाही. साधा अशा प्रकारचा ड्रेस. राणी होती ती, पट्ट राणी होती.
पण कुणीतरी दासीने सांगितलं की महाराज जी आ रहे है, असं म्हटल्याबरोबर ती मंचावर उठलेली आहे. दरवाजात पायऱ्या उतरून खाली गेलेली आहे. हाथ जोड़ के खड़ी रहेगी. मर्यादा भंग करने से बहुत पाप लगता है. राजाला मोठ्या आदबीनं पहिल्यांदा आल्याबरोबर पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातून अश्रुपात झालेले. बड़े सौभाग्य से मेरे पेट में सूर्यवंश का बालक है. आपले अश्रू त्या चरणावर पडलेले आहेत. आपल्या केसांनीच ते चरण पुसलेले आहेत. दशरथ सगळ्या प्रकारचं दुःख विसरून गेलेलं आहे. खूप समाधान वाटलं. अरे भामिनी हातात धरून तिला उठवलेला आहे. जवळ घेतलेले, खांद्यावर हात ठेवलेला आहे. तेरी क्या इच्छा है? बोले प्रभु मुझे कुछ नहीं चाहिए. ये महल मेरा जो बाजू है उसको निकाल दो. मुझे कौशल्य के चरणों में रखो. मैं दासी बनकर कौशल्य की सेवा करूंगी. असं म्हटल्याबरोबर दशरथाला अत्यंत आनंद झाला. दशरथाला तिच्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिचे डोळे पुरवण्याकरता दशरथ सज्ज झाले. वारंवार तिच्याकडे डोळे भरून पाहिलं. तिच्या अंकावर प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. वडिलांची सेवा आर्निशी. वडिलांची सेवा आर्निशी. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. वडिलांची सेवा अहर्निशी. वडिलांची सेवा अहर्निशी. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. प्राणनाथ ऐसे आवडते जीवा. आपली इच्छा प्रगट केली आहे. सुमित्रेचं ते सगळं आचरण पाहून सुमित्रेवर एक प्रकारचा अनुग्रहच केला. डोक्यावरून हात फिरवलेला आहे आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिची इच्छा, तिचे डोळे पुरवण्याकरता सज्ज झालेला दशरथ त्या महालातून निघालाय. सुमित्रा बसून राहिली नाही. सुमित्रा राजाला पोसवण्याकरता महालाच्या बाहेर आलेली आहे. वारंवार वंदन करावं, प्रणाम करा. सुमित्रेचं ते एकंदरीत सगळा व्यवहार पाहून दशरथाला अत्यंत आनंद झाला. या कैकेयीच्या महालात झालेलं दुःख तो पूर्णतः विसरून गेलेला आहे आणि पुढे कौशल्याच्या महालाकडे जायला निघालेला आहे. महालाकडे निघाल्यानंतर दास्यांनी महालापर्यंत नेलेले आहे. सेवक बरोबर आहेत. दशरथ राजा हा कौशल्याच्या महालात आल्याबरोबर दास्यांनी आत नेलेला आहे. कौशल्या मात्र नारायणाच्या पूजेत बसलेले आहे. गरोदरपणामध्ये सिनेमा, नाटक, तमाशा पाहू नये. पुढे गोमाशा झाल्याशिवाय राहत नाहीत. विनोद नाही. मला कुणाला विरोध करायचा नाही. पण संस्काराच्या दृष्टीनं त्या गर्भावर होणारे जे परिणाम आहेत
ते झाल्याशिवाय राहत नाही. गर्भामध्ये असताना बालक अत्यंत सेन्सिटिव्ह असतो. अष्टावक्र महामुनी मातेच्या गर्भात होते आणि अष्टावक्राचे वडील मोठे पौराणिक शास्त्रकार विद्वान. पण घाई गडबडीमध्ये संध्या करताना कर्मामध्ये काहीतरी चूक झाली. गर्भातूनच त्या मुलाला सांगितलं, बाबा ये गलती होगी. दिसत नाही कोणी, कोण बोलतंय. पुन्हा पुन्हा संकेत झाल्यानंतर विचार केला, पत्नी बसलेली आहे, तिच्या उदरात असलेला बालक बोलतोय. तो आवाज ऐकल्यानंतर बोले, बेटा तुम अभी तक बाहर नहीं आए तो मुझे शिकार है, बाहर आने के बाद क्या करोगे? जाओ बोले तुम 8 जगह बाका हो जाएगा बोले. तोही मोठा तपस्वी होता. 8 ठिकाणी वाकडा होशील म्हटला. अष्टावक्र रंग गेला तर परत असा पक्का रंग होता आणि 8 ठिकाणी वाकडा बालक जन्माला आला. पण भयंकर विद्वान. 7-8 वर्षातच संपूर्ण साई शास्त्राचा अभ्यास करून विद्वान झालेला हा महापुरुष सगळ्या शास्त्राचा अभ्यास 8 वर्षातच केला होता. 8-9 वर्षात शंकराचार्यासारखा. सांगायचे तीर्थ, गर्भामध्ये गर्भ अत्यंत सेन्सिटिव्ह असतो. त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान एका क्षणात होतं. पण बाहेर आलं की मायेचा वारा लागतो. मायेच्या वाऱ्याने सगळं बिघडून जातं. कौशल्याच्या महालात गेलेले आहे. सेवकांनी दास्यांनी आत नेलेला आहे. कौशल्या मात्र प्रभूच्या सन्मुख बसलेली आहेत. ध्यान करतायत, जप करतायत. ध्यान संपलं की जप करावा, साधना करावी. उदरामध्ये बालक आहे. अतिसुंदर रूप कौशल्याचं. कारण आतमध्ये प्रकाशमान असलेला परमात्मा, त्या परमात्म्याचं तेजच अंतरीचे भावे स्वभावे बाहेरी या न्यायाप्रमाणे अंतरात असलेला परमात्मा, त्या परमात्म्याचा प्रकाश दिसत होता. अंतर्मुख झालेली कौशल्या त्या प्रभूच्या दर्शनात ती मग्न होती, ध्यानामध्ये. दशरथ राजा गेला. पायाचा आवाज आला तरी मागे वळून पाहिलं नाही. साधनेमध्ये तत्पर होत्या. दशरथ राजा जवळ गेल्याबरोबर अंकाला, खांद्याला हाताचा स्पर्श केला आणि वळून पाहिलेला आहे. केश संभार मोकळा आहे. सौभाग्य अलंकाराव्यतिरिक्त अलंकार नाही. विचारले, हे भामिनी कौशल्या. कौशल्याचं ते सगळं रूप पाहून दशरथ विचारात पडला, हिला झालं काय? हिला एखाद्या भूताने तर झपाडलं नाही? ही अशी माझ्याकडे काय पाहते? केस मोकळे सोडलेले आहेत. तिला विचारलं, तुला काय डोळे होतात? ती डोळा सांगते. अनारे धनुष तोडीन रावण, अनारे धनुष मारीन रावण, अनारे धनुष मारीन रावण, अनारे धनुष मारीन रावण. लंका बिभीषणा देईन मी, लंका बिभीषणा देईन मी. अनारे धनुष मारीन रावण, अनारे धनुष मारीन रावण, अनारे धनुष मारीन रावण. अनारे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. तिचा हा डोळा ऐकल्याबरोबर दशरथाने विचार केला, झालं काय हिला? अनारे धनुष्य मारीन रावणा. पुढचा सगळा इतिहास अगोदरच सांगून टाकला होता. त्याचं कारण प्रत्यक्ष परमात्मा अंतरात होता, राम. त्यामुळे तिला अशा प्रकारचे डोळे झाले. दशरथाला मोठं आश्चर्य वाटलेले आहे. दशरथ पटकन गुरुजींच्याकडे गेलेले आहेत. गुरुजींना हा वृत्तांत सांगितलेला आहे की हा काय प्रकार. दशरथाला वशिष्ठ म्हणू लागले,
तू मोठा भाग्यवान आहेस. तुझ्या उदरी प्रत्यक्ष नारायण प्रगट होणार आहे. कारण वशिष्ठांना माहिती होतं. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरू का झाले. खरं तर गुरु होणं म्हणजे शिष्याचं पाप विकत घेणं आहे. शिष्याचं काय चांगलं राहिले तर ठीक. जसं मातेने पाप केलं तर त्या पुरुषाला भोगावं लागतं, तसं शिष्याने पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. तसं आचार्य हे पुरोहित जे आहेत ना, हे सुद्धा यजमान जे असतात ते यजमानाचं पाप ह्या पुरोहितांना घ्यावं लागतं. पण ब्रह्मदेवानं सांगितलंय की आपण जरूर सूर्यवंशाचे कुलगुरू व्हा. त्याचं कारण प्रत्यक्ष नारायण या वंशामध्ये प्रकट होणार आहे सूर्यवंशात, आणि म्हणून वशिष्ठ कुलगुरू झालेले आहेत. देवाचं दर्शन होईल, देवाचा संग होईल, त्याची सरली अर्धार झाला सुफळ व्यापार, माझा जीवन व्यापार सुफळ होईल, या हेतून ते कुलगुरू झालेले आहेत. आणि वशिष्ठाने ते स्वीकारले पुरोहितत्व. वशिष्ठानं सांगितलं की चिंता करू नकोस, आता तुला 4 पुत्र होतील. वशिष्ठांची ती वाणी ऐकल्यावर दशरथाला अत्यंत आनंद झालेला आहे. इकडे मात्र अंजनी मातेच्या हातात पडलेला जो प्रसाद, त्या घारीच्या पंजातून सुटलेला प्रसाद अंजनी मातेनं प्रभूचं चिंतन करता करता भक्षण केलेलं आहे. अंजनी मातेच्या उदरात देखील बालक वाढत होता. तेच हनुमंत आहे. हनुमानजीचं प्राकट्य अंजनीच्या उदरी हनुमंतराय वाढत होते. इकडे ह्या 4 राण्या यथावकाश प्रसूतीचा प्रसंग आलेला आहे. त्यावेळेस मंद सुगंध अशा प्रकारचा वारा सुटलेला आहे. अत्यंत आनंदाचं अशा प्रकारचं वातावरण आहे. चैत्र महिना आहे. चैत्र शुक्ल नवमी आहे. आपल्या भारतवर्षाचं विशेष आहे. जेवढे सगळे अवतार अवतरित झाले ते सगळे भारतातच झाले. इंग्लंड अमेरिकेत झाले. कारण भारत हा वैदिक देश आहे. जिथं वेदाचंच चिंतन केलं जातं, जिथं ऋषीमुनींचा किंवा धर्माचरण जिथं केलं जातं, तिथेच देवाचं प्राकट्य होतं. धर्मो रक्षिती रक्षितः. धर्म ही भगवंताची विभूती आहे. या भारतवर्षामध्ये एकूण 10 अवतार अशा प्रकारे परमात्म्याने धारण केलेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे एकूण 10 अवतार आपल्या वर्षामध्ये भगवंतानं धारण केलेत. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. बाकी अंश अवतार, आवेश अवतार, अंशांशी अवतार असे अवताराचे प्रकार. पण राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार. 7वा राम आणि 8वा कृष्ण. हा 7वा प्रकट होण्याकरता तयार झालेला आहे. देव प्रकट होतो केव्हा? धर्मावर एक प्रकारची ग्लानी येते. दुष्ट माजले जातात आणि दुष्ट हे धर्माची हानी करतात, धर्माचं पालन करीत नाही. चौपाई म्हणताय का? नवमी तिथी नाही अजून प्राकट्य नाही. हा पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार 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 सोसवे न फार मज आता सोसवे न फार मज आता पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार
स्थिती अशा प्रकारची झालेली आहे. दैत्य राक्षस पापी मातलेले आहेत. पृथ्वीला तो भार सोसेना. पृथ्वी माता मुलगी तक्रार कुणाकडे घेऊन जाते? आपल्या बापाकडे. काही जरी झालं तरी वडिलांच्याकडे तक्रार जाते. तसं ब्रह्मदेवाकडे तक्रार नेलेली आहे. काय करू म्हटलं आता? मला हा भार सोचत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं की काळजी करू नकोस, थोडा काळ राहिलेला आहे. सूर्यवंशामध्ये ब्रह्मदेव आणि देवदेवता सगळे भगवान विष्णूंच्याकडे गेलेले आहेत. विष्णू भगवंताने सांगितलं तुम्ही चिंता करू नका, कारण ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, भगवान विष्णू पालन करतात आणि शिवसंहार करतात. आता संहाराचाच प्रसंग आलेला आहे, तेव्हा मीच ह्या भूतलावर अवतरित होईल आणि असा त्या दैत्यांचा किंवा पाप्यांचा मी नाश करीन असं आश्वासन दिलेलं आहे. ज्या ज्या भक्तांना पूर्वी आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण करायचं होतं. यथावकाश यथाकाल मी अवतरित होईल, आपण चिंता करू नका. अयोध्यामध्ये राजा दशरथ आणि कौशल्या यांच्या उदरी मी जन्माला येईल आणि या सगळ्या राक्षसांचा मी काटा काढीन असं. ओ कश्यपादिति महातप कीना, तिन कहूँ मैं पूरब बर दीना. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ ते दशरथ कौशल्या रूपा, कौशलपुरी प्रगट नरभूपा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ जन डर पहु मुनि सिद्ध सुरेशा, तुम ही लागी धरि हऊ नरवेशा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. असन सहित मनुज अवतारा, ले दिन कर वंश उदारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. त्या पृथ्वीच्या इच्छेप्रमाणे भगवान परमात्मा अवतार घेण्याकरता सज्ज झालेली आहेत. कौशल्या आणि दशरथ ही पूर्वजन्मामध्ये कश्यप आणि आदिती, कश्यप ऋषी आणि आदिती ही त्यांची पत्नी यांनीच कौशल्या आणि दशरथ या रूपानं अवतरित झाले अयोध्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्या उदरी, कारण त्यांनी केलेली तपस्या, घनघोर तपस्या, तपविने दैवत दिल्ह्याविने प्राप्त गुजिविने इथं कोण सांगे. तपाशिवाय काही मिळत नाही बरं का. आपण ताप जास्त करून घेतो आणि तप कमी करतो. माणसानं तप करावं, पण तप करताना पथ्य सांभाळावं. नाही तर तप या शब्दाचाच उलट जर शब्द लिहिला तर पत पतती म्हणजे पडणे. त्याचं पतन सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. जर नियमांचं पालन योग्य केलं नाही
त्याचं कारण सत्व जेव्हा वाढत जातो त्यावेळेस रज आणि तम त्याच्यावर बलात्कार करीतच असतो. पाप मनुष्य को घसीट कर ले जाता है, ऐसी जगह के उसका पतन हो जाता है. साधक ने बहुत सावधान रहना चाहिए. कभी ऐसा समझना नहीं कि हम पूर्ण बने हैं, अभी कोई चिंता नहीं, ये तो पागलपन है. ऐसा कभी होता नहीं. हा, एकदा तूप झालं म्हणजे मग बदल होत नाही. कळलं का? दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्यानंतर तूप. आता तुपानंतर काही परिवर्तन नाही. तेवढी स्थिती निर्माण झाल्यावर मग काही परिवर्तन होऊ शकत नाही. तुकोबारायांच्यावर परिवर्तन झालं नाही, लक्षात ठेवा. त्याचं कारण तुकोबारायांनी साधना केलेली, रात्र दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, अखंड प्रभूचं चिंतन केल्यामुळे. काय काय माणसं म्हणतात तुकाराम महाराज इतके शिकलेले होते काय? अरे, देर इज नो नेसेसरी ऑफ एज्युकेशन इन परमार्थ. परमार्थ करण्याकरता शिक्षणाची गरजच नाही. त्याचा रंग पाहिला जात नाही, वर्ण पाहिला जात नाही, आयुष्य वय पाहिलं जात नाही. तिथे फक्त भाव पाहिला जातो. देव भावाचा भूक गेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून भावी विन देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव कळत नाही. तेव्हा कश्यप आणि आदिती यांनी कैक हजार वर्ष साधना केली होती. त्याचा परिपाक म्हणून प्रभूनं त्यांच्या घरी किंवा त्यांच्या उदरी अवतार धारण करायचं ठरवलेलं आहे. आणि अयोध्यामध्ये हे दशरथ आणि कौशल्या झालेली आहेत. दशरथ आणि कौशल्या हे देखील पूर्वजन्माचे संस्कार लोप पावत नाही. पूर्वजन्माचे संस्कार लोप पावत नाही. त्या संस्काराप्रमाणेच कधी कधी माणसं विचार, हा असं का वागतो म्हटला, तो तसं का वागतो? त्याचं कारण पूर्वजन्माचे संस्कार. संस्काराशिवाय जीवन घडलं जात नाही. म्हणजे सगळ्या राक्षसांचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा सज्ज झालेले आहेत. सगळ्या देवदेवतांना अत्यंत आनंद झालेला आहे. आता राक्षसांचा निपात होईल आणि ती संपली जाईल. प्रभूचा प्राकट्य झाल्याबरोबर जिकडे तिकडे आनंद अशा प्रकारचा होईल. देवानं प्रगट होण्याकरता तयारी केलेली आहे. देवदेवतांना सांगितलं की तुम्ही देखील या भूमीवर अवतरित व्हा, आपल्याला कार्य करायचं आहे. सगळ्यांचा विचार ठरलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे देव अवतार धारण करण्याकरता सज्ज झालेला आहे. केव्हा कसा अवतार धारण करायचा? देवाचे कारण देवाची जाणे. देवाच्या इच्छेनेच सगळं घडत असतं. आणि या चाळ बाळांची नावं जी ठेवली गेली ती सुद्धा मोठी गोड आहे. त्या दिवशी मी हा विचार सांगितला होता की हे जे कॅरेक्टर्स आहेत रामायणामधले, यांचा विचार आपल्यापुढे मांडला होता. पण पुन्हा आपण त्याचं चिंतन करूया. म्हणून देव प्रगट होण्याकरता सज्ज झाल्यानंतर कोणत्या काळात आपण अवतरित व्हायचं? चैत्र महिना शुद्ध पक्ष, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस मुकरर केले आहे. दोन ह्या काय म्हणू आपण, नवरात्री दोन आहेत बरं का. चैत्र शुद्ध ही किंवा शुद्धातली ही 9 दिवस आणि अश्विन महिन्यातले हे नवरात्र जी आहे, हे 2 नवरात्र साधनेकरता अतिशय श्रेष्ठ या कालामध्ये आपल्याकडे नाही दोन्ही साजरे करत. पण उत्तर प्रदेशामध्ये मात्र ह्या नवरात्री अतिशय धुमधडाक्याने साजऱ्या केल्या जातात. चांगल्या प्रकारचे उत्सव केले जातात. फार मोठमोठे कार्यक्रम राबवले जातात. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे पाडवा, त्याचं नावच गुढीपाडवा. गुढी उभारावी वाटही चालावी. खरं गुढी उभारायचं म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे गुढी उभारणं. आपण फक्त गुढी उभारली की बा चकाचक खातो, बाकी काय म्हणजे त्याला विशेष महत्त्व नाही. का गुढी उभारायची याच्या मागे मोठा विचार आहे दडलेला.
ते आनंदाचं प्रतीक अशा प्रकारचं आहे. आणि त्या गुढीला जो हार घातला जातो तो साखरेचा हार घातला जातो. साखरच का नाही, दुसरा पदार्थ का वापरीत नाही? त्याच्यामध्ये गोड विचार आहे. प्रभु चिंतन करने से जिनमें मिठास आ जाती है तो प्रभु उसका स्वीकार करता है. माखन और मिश्री प्रभु को बहुत भाती है. माखन का मतलब होता है कि जिसका चित्त माखन जैसा हो जाता है, मृदु सबाह्य नवनीत जैसे, तो प्रभु को बहुत भाता है. और मिश्री जो होती है वो मीठी होती है, जिसका स्वभाव मीठा होता है. इसलिए प्रभु मिश्री हाथ में रखते हैं और माखन जैसा हृदय हो जाता है, उसके हृदय में प्रभु प्रवेश करते हैं. इसलिए माखन और मिश्री प्रभु को बहुत भाती है. आप भगवान का भजन करते करते माखन मिश्री जैसे बनो तो आपका काम बन जाएगा. भक्त माखन मिश्री जैसा बन जाता है, इसलिए प्रभु को बहुत भाता है. इसलिए मिश्री के जो हार है वही हार वो गुढ़ी को लगाते हैं. और गुढ़ी के लिए नया कपड़ा होता है. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अंतरीचा मळ किंवा कपड्यातला मळ गेला तो कपडा शुद्ध अशा प्रकारचा होतो. नाही, साधना करून प्रभू चिंतन करून माणसाचा नवा जन्म होतो. असं म्हटलंय की करोडो जप केला तर माणसाच्या हाताच्या रेषा सुद्धा बदलल्या जातात. एवढं सामर्थ्य प्रभू चिंतनात आहे. असं होण्याकरता ती गुढी उभारली जाते. आणि त्याच पवित्र कालामध्ये भगवान परमात्मा प्रगट होणार आहे. काल निश्चित झाला चैत्र मास, पण तिथी अजून निश्चित नाही. देवानं तयारी केली खरी, पण कोणत्या तिथीत यावं? या सगळ्या तिथी एकत्र झाल्या. मंद सुगंध अशा प्रकारचा सुगंध दरवळलेला आहे. फार ऊन नाही, थंडी पण नाही, असा मधला काळ. नाहीतरी मधल्या काळातच देव येतो. कळलं का? आपण सुद्धा सगळे संधी काळातच जन्माला आलेलो. फार अंधारही नाही, फार अंधार म्हणजे अज्ञान गाढ, आणि फार प्रकाशही नाही. मधल्याच काळात आपण आलेलो आहोत, ज्याला सांज म्हणतो आपण. संधी काल बैसलो संधी भागी तुझं धरून या चित्ती. या संधी भागामध्ये मी तुला चित्तात धरून ठेवलंय प्रभू. आता तुला काय करायचं ते कर. तेव्हा सगळ्या तिथींनी विचार केला, प्रार्थना केली, हे प्रभू. वशिला लावण्याचा प्रयत्न केला थोडक्यात, की तुम्ही माझ्यामध्ये प्रकट व्हा. देवाकडे एक एक तिथी आलेली आहे. प्रतिपदा आली. मी म्हणले बली प्रतिपदा आहे. म्हणजे तू फार बलवान आहे, तुझ्या नादाला लावून उपयोगाचा भाग नाही, नाकार दिलेला आहे. दुसरी म्हणले मी भाऊबीज आहे. पातळ नाही घेतलं तर भांडण करतेस, म्हणजे नको म्हटलं. भाऊबीजीला टाळलेलं आहे. तृतीया आली म्हणले मी अक्षय तृतीया आहे. नको म्हणले तृतीया आहे, 3 ते गाडा 9 बी गाडा नको. चतुर्थी आली म्हणले मी अंगारिका चतुर्थी म्हटलं. नकोच म्हणले मोरकाचा काळ. पंचमी आली ती म्हणले मी रंगपंचमी, तू फार रंग खेळते म्हणजे नको. रंग खेळणं चांगलं नाही. षष्ठी आली म्हणले मी चंपा षष्ठी, फार वांगी खाती म्हटलं. सप्तमी म्हणले शीतला सप्तमी. नाव फक्त शीतला सप्तमी, शीतल नसतेच, नको. अष्टमी म्हणले मी काल अष्टमी, अजिबात नको. आता काल असं तर काटा काढायचा आहे मला.
नको म्हटलेत. सगळ्यांनी वशिला लावला, माझ्यामध्ये प्रगट व्हा, माझ्यामध्ये प्रगट व्हा. प्रभूच्या दरवाजात वशिला चालत नाही, लक्षात ठेवा. बाकी सब जगह चलता है पर प्रभु के दरवाजे में नहीं चलता. मौन धारण केलेली नवमी प्रभूच्या सन्मुख आलेली आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत, डोळ्यामध्ये अश्रुपात होत आहेत, पायानं जमीन उकरायचं काम चालू आहे, पदर हातात धरलेला आहे, मुखवत अशा प्रकारे उभी आहे. एकही शब्द बोलली नाही. प्रभूनं तिच्याकडे पाहिलं, एकही शब्द बोलली नाही. प्रभूनं तिचा संकेत प्रभूला कळलेला आहे. विनम्र भावानं, प्रेमानं चित्त द्रवीभूत झालेला आहे. देवाला द्रवीभूत चित्त, भगवान को पधराने के लिए जिसका चित्त शुद्ध हो जाता है, द्रवीभूत हो जाता है, चित्त ही भगवान का आसन है, चित्त ही भगवान का सिंहासन है. विशुद्ध चित्त के ऊपर ही प्रभु पधराते हैं. अशी ती नवमी जी आहे ती मुखवत डोळ्यातून आशीर्वाद होतात. अत्यंत विनम्र भावानं उभी राहिलेली आहे आणि प्रभूनं ह्या नवमीचा स्वीकार केलेला आहे. बस नवमीचा स्वीकार करण्याचं दुसरं कारण महत्त्वाचं की नवमी ही तिथी स्टँड अँड स्टील आहे. याच्यात कुठेही बदल होत. अष्टमीमध्ये बदल होतो. तुम्ही पहा, रामचंद्राचं जीवन मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे एक वचनी एक बाणी असा राम होता. नवमी तिथी सुद्धा अशीच आहे, स्टँड अँड स्टील. 9 1 9, 9 2 18, 8 1, 9मध्ये कुठे बदल होत. 9 3 27, 7 2 9च. 9 4 36, 6 3, 9 5 45, 5 4, 9 6 54, 4 5. हां, तर उलटं पालटं बोललंच पाहिजे ना. 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 1, 9 10 90, शून्याला किंमत नाही, 9च. मग या रीतीनं हा जो अंक आहे हा कॉन्स्टंट अशा प्रकारचा असतो. म्हणून नवमी तिथीचा स्वीकार केला. 8मध्ये सारखा बदल होतो. तुम्ही पहा, 8वां जो आहे ना तो सारखा बदल, लीला पुरुषोत्तम. राम और कृष्ण में अगर देखा जाए तो भगवान कृष्ण लीला पुरुषोत्तम है. बड़ी अटपटी लीला है भगवान की. राम की लीला मर्यादा पुरुषोत्तम होने के कारण उसमें मर्यादा है. धर्म मर्यादा, शास्त्र मर्यादा, सब प्रकार की मर्यादा राम जी के आचरण में आपको दिखाई देगी. और मर्यादा पालन करने से ही मनुष्य का जीवन उजागर हो सकता है और दूसरा कोई कारण नहीं. यही एक मुख्य कारण है. जो मर्यादा संभालता है, सब प्रकार की मर्यादाएं संभालता है, उसके जीवन में आनंद की अभिव्यक्ती हो जाती है. म्हणून नवमी तिथी अशा प्रकारची सिलेक्ट केलेली आहे आणि त्या दिवशी भगवान परमात्मा अवतरित होणार आहे. सगळ्या दिशांना आनंद झालेला आहे. सुगंध, मंद सुगंध अशा प्रकारचा वायू सुटलेला आहे. फार उष्णता नाही. सूर्यनारायणानं विचार केला, माझ्या वंशात प्रभू प्रगट होतोय. सूर्याला भानच नाही की आज आपण प्रवास करीत आहोत. असं वर्णन आलंय की 6 महिने सूर्य एका ठिकाणी होता. चंद्राने तक्रार केली की असं चाललं तर व्हायचं कसं. म्हटला सूर्यवंशात प्रगट होणारा राम सूर्यवंशात प्रगट होत आहे म्हणून त्या आनंदाच्या भरामध्ये सूर्यानं प्रवासच केला नाही. 6 महिने दिवसच होता. याचा अर्थ असा
की आनंदाचा जो काल आहे तो विशेष अशा प्रकारचा काल असतो. दुःखामध्ये मनुष्य दिवस मोजित असतो, क्षण मोजत असतो, परंतु आनंदाचा काल काउंट करीत नाही माणूस. मोजतो का सांगा? पण संसारामध्ये सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख संसार ठरलेला आहे. मग या तिथीमध्ये भगवान परमात्मा अवतरित होणार आहे आणि संपूर्ण तयारी झालेली आहे. सगळे वाट पाहतात. दशरथ राजाला स्वप्न पडलेलं आहे. एक प्रकाशाचा मोठा पुंज हा कौशल्याच्या उदरामध्ये प्रविष्ट झालेला आहे. असं एक स्वप्न दशरथाला पडलेलं आहे. दशरथाने विचार केला की जेव्हा डोळे विचारल्या गेलो तेव्हा तिचे डोळे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आता पुन्हा हा काय प्रकार आहे कळत नाही. आपण गुरुजीकडेच गेलं पाहिजे. गुरुजींचं स्नान झालेले आता संध्यापूजा करण्याकरता बसणार आहेत. इतक्या सकाळी पहाटच्या वेळेला दशरथ गेलेला आहे आणि दंडवत प्रणाम केलेला आहे गुरुजींना. गुरुजी ने विचारलं, बोले राजन इतने जल्दी क्यों आए, क्या हो गया? बोले कुछ नहीं महाराज, ऐसा ऐसा स्वप्न हुआ, बड़ा सौभाग्यवान है तू. प्रत्यक्ष प्रकाशमान परमात्मा ही माँ कौशल्या की गोद में है, वो उसकी निशानी है. चिंता करने की कोई बात नहीं. जाओ, बहुत थोड़े समय में आपको बहुत अच्छा समाचार मिलेगा, चिंता करो मत. पुन्हा दशरथ राजा महालात आलेले आहेत. सकाळचा प्रातर्विधी उरकलेला आहे. संध्या पूजा झालेली आहे. वशिष्ठांची संध्या पूजा झालेली आहे आणि सगळे मात्र वाट पाहतात केव्हा प्रगट होईल परमात्मा. कौशल्याचं रूप अत्यंत निखरून अशा प्रकारचं निघालेलं आहे. या तीनही माता गरोदर अशा प्रकारच्या या तिघीच्या उदरी बालक अवतीर्ण होणार आहेत आणि सगळेजण वाट पाहतात, प्रभूचं चिंतन करतात. हम भी थोड़ी देर के लिए भगवान नाम का आश्रय करें. जय जय राम, जय जय राम, जय जय राम.
आणि प्रभू त्यांची आज इच्छा पूर्ण करणार, भक्ती प्रेम सुख त्यांना देणार आहे. याकरता सगळे परिसरातले ऋषीमुनी या कार्यक्रमाकरता हजर झालेले आहेत. नवमी तिथीला परमात्मा प्रगट होणार आहे. काही नाही गोष्ट अगोदरच कळाली आहे. जसं वाल्मिकांनी अगोदरच रामायण लिहिलं, तसं ते मंत्रदष्टे किंवा मोठे मोठे जे साधू पुरुष आहेत, ज्यांना आपला पूर्वजन्माचा इतिहास कळतो आणि आपला मृत्यूचा सुद्धा त्यांना काल कळतो, असे जे महापुरुष ते सगळे एकत्रित झाले प्रभूचं दर्शन करण्याकरता. खूप मोठा असा प्रकारचा समाज एकत्रित झालेला आहे. दशरथाला भयंकर आनंद झालेला आहे. ती तिथी नवमी होती, त्याचा विचार तुळशीदासजी त्या चौपाईत सांगतात. नवमी तिथी मधु मास पुनीता, नवमी तिथी मधु मास पुनीता, सकल पथ्या बीजित हरि प्रीता, सुकल पथ्या बीजित हरि प्रीता, नवमी तिथी मधु मास पुनीता, नवमी तिथी मधु मास पुनीता, मध्य दिवस अति शीतन घामा, मध्य दिवस अति शीतन घामा, पावन काल लोक विश्रामा, पावन काल लोक विश्रामा, नवमी तिथी मधु मास पुनीता, नवमी तिथी मधु कलपच्चा बीजित हरि प्रीता, नवमी तिथी मधु मास पुनीता, नवमी तिथी मधु मास पुनीता. कार्यकर्त्यांना विनंती, गुलाल फुलं वगैरे वाटून द्या. मधुमास म्हणजे चैत्र मास होता. चैत्र महिन्याला मधुमास म्हटलेलं. शुक्ल पक्ष होता आणि अभिजित नावाचं नक्षत्र योग होता. आणि या कालामध्ये फार उष्णता नाही, मध्य दिवस अशा प्रकारचा होता. आणि या कालामध्ये बरं का भगवान परमात्म्याचं प्रागट्य होत आहे. आनंदाला भर आलेला आहे. सगळ्यांची साधना परिपूर्ण झाली आज. कारण प्रभूचं दर्शन आता मिळवायचं काय राहिलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळाली की तिचं कार्य संपलं. तसं जीव हा शिवरूप झाला. वास्तव तो शिवरूप आहेच, पण अज्ञानानं अशा प्रकारचा दूर आहे. आज्ञाने नवृत्तम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. परंतु साधना करून तो साधनेचा परिपाक म्हणजे प्रभूचं दर्शन. म्हणून या तिथीला सगळे एकत्रित झालेले आहेत आणि भगवान परमात्म्याचं प्राकट्य होणार आहे. खरं तर देव प्रगट होतो, मनुष्य जन्माला येतो. कर्माकर्मानं धर्माधर्मानं रचित आपलं शरीर आहे. देवाच्या ठिकाणी कर्माकर्म नाही आणि धर्माधर्मही नाही. असा असलेला परमात्मा तो जन्माला येत नाही. जन्माला आलेला जो आहे त्याचा मृत्यू होत असतो. देव येतही नाही आणि देव जातही नाही. तो सर्वत्र बरं का असं म्हटले, अस्ति भाती प्रिय, अस्ति भाती प्रिय रूप नामरूप जंजाल असं म्हटलंय. अस्ति भाती प्रिय रूप सिंधु में नामरूप जंजाल. बरं का नामरूप जंजाल म्हणजे अस्ति भाती प्रिय रूप सिंधू मध्ये नामरूपात्मक जंजाल म्हणजे लाटा आहेत. लाटा ह्या समुद्र रूपच असतात. कळलं का? लाटा समुद्राच्या वेगळ्या. पाणी आणि लाटामध्ये फरक आहे की नाही? तत्वता फरक नाही.
कळलं का? म्हणून अस्थि भाती प्रिय रूप सिंधू मे नाम रूप जंजाल. या जंजाल म्हणजे या ज्या लाटा आहेत, या लाटा संपल्या जातात. आणि अस्थि भाती प्रिय रूप, लाटा म्हणजे संसार, या संसाराच्या लाटा संपल्या जातात प्रभुचिंतनानं, नामस्मरणानं, साधनेनं. आणि राहिलेलं जे आहे उरला उरे तो विठ्ठल, बस हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून भगवंताचं प्राकट्य होत असतं, देव प्रगट होतो आणि आपण सगळे जन्माला येतो. त्याचं कारण आपण धर्माधर्माला रचित आपलं शरीर आहे. कर्मधर्म जे आहेत ते माणसाला पुन्हा जन्माला आणतात, पुन्हा त्याचा मृत्यू होतो, पुन्हा जन्म होतो, पुन्हा मृत्यू होतो. असं हे राहडगाडगं आपल्या मागं चालू आहे. पण देवाला कुठल्या प्रकार जन्म कर्मचमे दिव्यम, देवाचा जन्मही दिव्य, देवाचं संवरण सुद्धा दिव्य अशा प्रकारचं. म्हणून ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य अशा 6 गुणांनी युक्त असलेल्या परमात्म्याचं प्राकट्य होतं. त्या प्राकट्यानं सगळ्यांना अत्यंत अशा प्रकारचा आनंद होतो. भगवान परमात्मा सुगुण साकार आकार का धारण करतो? त्याचं कारण भगवान परमात्मा साधकाला अनुग्रह करतो आणि दुष्टांचा संहार पण करतो. खरं तर त्या दुष्टांचा संहार देव करीत नाही, कळलं? मातेला कुठलाच मुलगा अप्रिय नाही. तसं पितामहस्य जगतो माता धाता पितामह, हा परमात्मा सगळ्यांचा पिता आणि माता अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून देवाचं प्राकट्य होत असतं आणि सामान्य जीवाचा मात्र जन्म होत असतो. तसा काही लोक विचारतात, बोलू नका, काही लोक विचारतात दरवर्षी तुम्ही देवाचा जन्म का साजरा करता? एक प्रतीक म्हणून. आता काही माणसं लग्नाचा दिवस वाढदिवस साजरा करतात, लग्नाचा दिवस साजरा करतात. मला सांगा, तो वाढदिवस आहे का खरा? तो घट दिवस आहे, एक दिवस कमी झाला. पण माणसं वाढदिवस साजरा करतात. काही माणसं लग्नाचा म्हणजे तो दिवसही साजरा करतात. अरे खरं तर लग्न म्हणजे जीव शिवाचं ऐक्य, हे खरं लग्न, आत्मलग्न ज्याला म्हणतात. हे ड्युरेबल आहे, शाश्वत स्वरूपाचं आहे. हे सामान्य लग्नाचं काय म्हणजे खरं लग्न ते आहे प्रभुचिंतनानं जीवाचं हेच लग्न लागतं, लक्षात ठेवा. चौपाय म्हणा द्या, भय काय करीले नाही चौपाय दोय दोहा भय प्रगट रूपा जन्म लागसै राम जन्मला, राम जन्म लागसै राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला, राम जन्म लागसै राम जन्मला, राम जन्म लागसै राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला. कौशल्या राणी हळू उघडी लोचने, कौशल्या राम जन्मला, राम जन्मला राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला, राम जन्मला सती राम जन्मला. मुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, मुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मी दिली, सूर रंग ताल यात मग्न मी दिली, डोलतसे तीही धरा शेष डोलला, डोलतसे तीही धरा शेष डोलला, राम जन्मला, राम जन्मला, राम लक्ष्मणा बाळा दोरी, कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा, मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना, त्रिभुवन नायक बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ
हालवी कौशल्या सुंदरी धरोणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षली सुरवरी गरजती जय जयकारी बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करिबा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोजुरी कुलभूषणा दशरथ बाळना बांधिला राऊळी भक्ती प्रेम कल्लोळी आत निजविला वनमाळी जो सकळा प्रतिपाळी बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो रे हलवी कौशल्या भाग्याची राणी दशरथाची मांदी मिळाली संतांची गरती मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो रे बाळ राहिला पाळणी निजवी ते थापटोनी कौशल्या त्रासली पाहुनी हसला राम मनी बाळा जो रे हरि राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरि राम 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 सीताराम राम राम हरि राम 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 सीताराम राम राम हरि राम 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 सीताराम राम राम हरे 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 राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम